अपडेट न्यूज। यवतमाळ जिल्हा कृषी महोत्सव व प्रदर्शन 2026 शेती आणि तंत्रज्ञानाचा महासंगम। यवतमाळ जिल्हावासी आणि शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी। आत्मा आणि कृषी विभागाच्या वतीने जिल्हा कृषी महोत्सव व प्रदर्शन 2026 चे भव्य आयोजन करण्यात आले। कालावधी 27 मार्च ते 31 मार्च 2026। वेळ सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत। स्थळ कृषी विज्ञान केंद्र वाघापूर प्रक्षेत्र यवतमाळ, वैद्यकीय महाविद्यालयाजवळ पिंपळगाव रोड। या प्रदर्शनात एकूण 8 भव्य डोम्स उभारण्यात आले असून त्यामध्ये 200हून अधिक स्टॉलचा समावेश आहे। शासकीय दालने, कृषी निविष्ठा आणि आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाचे विशेष स्टॉल्स। शेतकरी बांधवांसाठी दररोज तज्ञांचे मार्गदर्शन व परिसंवाद। डोम क्रमांक 3 महिला आर्थिक विकास महामंडळ माविम आणि उमेद अंतर्गत बचत गटांची उत्पादने, सेंद्रिय धान्य आणि गृहोपयोगी वस्तू, दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धनाचे विशेष प्रदर्शन। डोम क्रमांक 1 फूड झोन, खवय्यांसाठी विशेष खाद्यपदार्थांची मेजवानी। डोम क्रमांक 5 विशेष आकर्षण। हे स्थळ बस स्थानकापासून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर असल्याने नागरिकांना पोहोचणे अत्यंत सोयीचे आहे। शेतकरी प्रगतीचा हा उत्सव पाहण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण माहिती घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि गॅसची कोणतीही कमी नाहीये असं जिल्हा अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं। सप्लाय कसा रीती चांगला राहणार ते त्यावर पण आमचा फोकस असेल पाहिजे। फ्युचरचा आम्हाला अश्योरिटी नाही, तो असा रीतीमध्ये थोडा बहुत डिस्कम्फर्ट लोकांना होतो। माझा या मंचामार्फत सगळ्यांना आव्हान आहे की थोडा बहुत लोकांना विश्वास बांधण्यासाठी तुम्ही मदत करा की आपल्याकडे पुरेशा सप्लाय अवेलेबल आहे आणि या अनुषंगाने जर तुम्ही कॉपरेट केला तर जे लोकांना गरज आहे त्यांना गॅस सिलेंडर भेटेल। आपल्यासाठी आर्टिफिशियल स्कार्सिटी क्रिएट करू नका अशी सगळ्यांना आव्हान आहे। टोटल 164 पेट्रोल पंप आहे। इंडियन ऑइलचे 75 आहे, हिंदुस्थान पेट्रोलियमचे 39 आहे, भारत पेट्रोलियमचे 50 आहे। यामध्ये ऍज ऑफ नाउ आपला 25 मार्चच्या अनुषंगाने स्टॉक आहे पेट्रोलचा 830 की आहे आणि डिझेलचा 1170 की आहे। आणि हे साठा असा आहे की इंडियन ऑइलचा साठा इझिली 3 दिवस 2 दिवस 2.8 दिवस चालेल इतका साठा आहे। हिंदुस्थान पेट्रोलियम आहे त्या ठिकाणी 2 दिवसापर्यंत साठा ऑलरेडी अवेलेबल आहे। भारत पेट्रोलियमच्या 2 दिवस चालेल। आता ऑलरेडी आम्ही तिघे एजन्सी सोबत चर्चा केली, त्यांच्या रेग्युलरली सप्लाय चालू आहे। असं नाही की त्यांची सप्लाय बंद झालेली आहे, तो रेग्युलरली आहे। एक महत्त्वाचा विषय जे आमच्या निर्देशनात आला त्यामध्ये लोक आपल्या कॅन आहे, कंटेनर आहे त्यामध्ये डिझेल पेट्रोल घेऊन जातात। तो आम्ही एक आदेश इश्यू केलेला आहे, कोणालाही डिझेल आपल्या कंटेनर कॅन वगैरे मध्ये पेट्रोल आहे डिझेल देता कामा नये अशा रीतीने आपण सत्य सूचना प्रत्येक आपल्या जितके संचालक आहे त्यांना दिलेली आहे आणि त्याच्यावर जर काही अवहेलना झाली किंवा उल्लंघन झालं तर आपण त्याच्यावर कारवाई करणार। ऍज ऑफ नाउ आपल्याकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे। दॅट इज द आपली सिच्युएशन आहे। डिझेल येत आहे। द इश्यू इज की लोक तिकडे लाईन मध्ये उभे राहून लाईनने सांगतात की आम्हाला 100 लिटर पेट्रोल पाहिजे। तो जर त्यांना साठा सगळे लोकांना असा एकत्र करण्यास स्टार्ट केला तो जे आपल्याकडे सप्लाय आहे किती आपण सप्लाय केली नंतर डिमांड इतकी जास्त होणार आहे की ऑटोमॅटिकली ते बॅलन्स होणार नाही। तर त्या कारणामुळे आपण कॅप ठरवत आहे की ज्यांना जसं डिझेल पेट्रोल लागतं त्याप्रमाणे सप्लाय राहतील, पण आपले जे कंटेनर आहे कॅन आहे त्यामध्ये साठा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.